नमस्कार, माय महानगरच्या लाईव्ह मध्ये मी वैभव पाटील आपलं स्वागत करतो। मी सध्या आहे विधान भवन येथे आणि विधान भवनामध्ये आपण पाहतो विधान परिषदेसाठी आज उमेदवारी अर्ज भरण्याचा हा अंतिम दिवस आहे आणि या दिवशी खरं तर उमेदवारी अर्ज हा भरला जाणार आहे। 11 वाजल्यापासून खरं तर नेता आमदार जे आहेत ते या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दाखल होते आणि त्यांच्यासोबत उमेदवार सुद्धा असतील आणि साधारणतः पाहतो की नेमकी कोणाला उमेदवारी मिळणार यावरती या आमदार या सगळ्यामध्ये विधान परिषदेच्या या निवडणुकीच्या या उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी अनेक आपल्याला चर्चा असतील आणि नेमकं कोणाला संधी दिली जाते यावरती आपल्याला आरोप प्रत्यारोप पाहायला मिळाले होते। आणि आता सध्या आपण विधान भवनामध्ये आहोत आणि विधान भवनामध्ये आता या ठिकाणी उमेदवारी अर्ज हा विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भरला जाणार आहे। खरं तर भाजपकडून एकूण 5 जणांच्या नावांची यादी समोर आलेली आहे आणि या सगळ्यामध्ये प्रज्ञा सातव ज्या काँग्रेसच्या होत्या ज्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यांना सुद्धा भाजपकडून संधी देण्यात आलेली आहे। तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अंबादास दानवे यांना जी ती संधी देण्यात आलेली आहे। मात्र या सगळ्यामध्ये नाराजी ही महाविकास आघाडीकडून व्यक्त केली जात होती। महाविकास आघाडीची ही नाराजी साधारणतः काँग्रेस पण या सगळ्या नाराजीनंतर काँग्रेस पण आपला उमेदवार देणार असल्याची सुद्धा घोषणा काँग्रेसने केली होती आणि त्यामुळे महाविकास आघाडीची ही उघड नाराजी आपल्याला पाहायला मिळते। तर दुसरीकडे आता शिवसेनेकडून नेमकं कोणाला संधी दिली जाते याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागलेलं आहे, कारण शिवसेनेमध्ये सुद्धा अनेक इच्छुकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे। तर यामध्ये सध्या शिवसेनेकडून साधारणतः पाहायला गेलं तर नीलम गोरे यांच्या नावाला सकारात्मक चर्चा पाहायला मिळते। मात्र नीलम गोरे यांच्यासह शीतल म्हात्रे असतील त्यांची सुद्धा नावाची चर्चा, त्यामुळे आता एकंदरीत शिवसेनेच्या ज्या 2 जागा आहेत या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी तेव्हा नेमकं कोणाला संधी दिली जाते हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे। सध्याची लगबग जर आपण पाहिली या ठिकाणी सध्या या ठिकाणी कार्यकर्ते जमायला सुरुवात झालेली आहे। इकडे आपण पाहतोय विधान भवन परिसरातली ही दृश्य आपण पाहतोय, कार्यकर्ते एकंदरीत इकडे जमायला सुरुवात झालेली आहे। कार्यकर्ते सध्या या ठिकाणी जमत आहेत आणि साधारणतः सर्वांचं लक्ष लागलेलं आहे ते म्हणजे आजच्या उमेदवारीकडे कशा प्रकारे उमेदवार दिला जाणार आहे पक्षाकडून। साधारणतः जरी नावांची घोषणा करण्यात आली तरी ऐन वेळेला काही बदल केला जातो का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं जे आहे ते ठरणार आहे। याशिवाय आपण पाहायला गेलं तर साधारणतः बच्चू कडू असतील हे सुद्धा सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी असल्याचं पाहायला मिळत आहे। त्यांनी पत्रकार परिषद सुद्धा घेतली, मात्र बच्चू कडू यांच्या पत्रकार परिषदेनंतर साधारणतः काही अपडेट समोर येते। त्यानुसार बच्चू कडू यांची शिवसेनेकडून विधान परिषदेची उमेदवारी निश्चित झाल्याची माहिती सध्या समोर येत आहे आणि यासोबतच विधान परिषदेचा उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी बच्चू कडू हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या भेटीला जाणार असल्याचं सुद्धा कळतंय। त्या संदर्भातली सूत्रांची माहिती सध्या समोर येत आहे। यासोबतच आपण पाहायला गेलं तर बच्चू कडू हे एकनाथ शिंदेची भेट घेण्यासाठी जाणार आहेत। त्यानंतर एकनाथ शिंदेच्या नंदनवन निवासस्थानी 10 वाजता बच्चू कडू हे भेट घेणार आणि त्याच वेळेला त्यांच्या उमेदवारीवरती शिक्कामोर्तब होण्याची सुद्धा माहिती सध्या समोर येत आहे। याशिवाय जर पाहायला गेलं तर त्यानंतर बच्चू कडू उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत साधारणतः 11:30 वाजता विधान भवनात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता वर्तवली जाते। तर बच्चू कडू आजच शिवसेनेमध्ये प्रवेश घेणार का असा सुद्धा सवाल या निमित्तानं उपस्थित झालेला आहे। खरं तर बच्चू कडू यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आता प्रहार संघटना ही बच्चू कडू यांच्या नेतृत्वामध्ये काम करताना पाहायला मिळते, ते त्या संघटनेचे अध्यक्ष सुद्धा आहेत आणि या सगळ्यामध्ये महत्वाचं आहे ते म्हणजे जर शिवसेनेमध्ये प्रवेश केला तर प्रहार संघटनेचं काय, प्रहार संघटना ही पूर्णपणे शिवसेनेमध्ये विलीन करणार की प्रहार संघटना ही सुरूच राहणार, कारण प्रहार संघटना म्हणजे साधारणतः गेल्या अनेक वर्षांपासून सत्ताधारी असतील आणि ज्या वेळेला विरोधात असलेल्या बच्चू कडू यांनी सातत्याने शेतकरी असतील त्यानंतर अपंग असतील यांच्यासाठी सातत्यानं आवाज उठवलेले नेते म्हणजे बच्चू कडू असं होते आणि शेतकऱ्यांसाठी सातत्याने याच विधान भवनाच्या पायऱ्यांवरती बच्चू कडू यांनी सातत्यानं आंदोलनं सुद्धा केली होती। त्यामुळे आता जर विलिनीकरणाचा मुद्दा समोर येत आहे तर बच्चू कडू हे आपला पक्ष शिवसेनेमध्ये विलीन करणार की आमदारकीसाठी साधारणतः बच्चू कडू हे शिवसेनेसोबत जाणार हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे। विधान परिषदेमध्ये आमदारकीसाठी साधारणतः विधान परिषदेमध्ये उमेदवारी अर्ज भरल्यानंतर बच्चू कडू यांना कोणत्या मंत्रिमंडळामध्ये सुद्धा स्थान दिलं जातं का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे। याशिवाय आपण पाहतो की
राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची माहिती सध्या समोर येत आहे. रात्रीच्या सुमारास बैठक आहे ज्या त्या या ठिकाणी पार पडल्याचं पाहायला मिळत आहे. या बैठकांमध्ये साधारणतः पाहायला गेलं तर विधान परिषदेच्या निवडणुकीत 10वा उमेदवार उभा करण्याच्या संदर्भात चर्चा सुद्धा वर्षा निवासस्थानी झाल्याची अपडेट सध्या कळते आहे. तर काँग्रेसने उमेदवार दिल्यास महायुती ही उमेदवार देणार असल्याची सूत्रांची माहिती सध्या समोर येत आहे. जवळपास अर्धा तास चाललेल्या बैठकीत विजय वडेट्टीवार वर्षा निवासस्थानी देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचल्याचं सुद्धा चित्र होतं. यासोबतच अंबादास दानवे यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळाल्यानंतर काँग्रेसमध्ये नाराजी आहे, तर काँग्रेसही उमेदवार देण्याच्या तयारीत असल्याचं कळतंय. एकीकडे महाविकास आघाडीमधली ही नाराजी, तर दुसरीकडे काँग्रेसही उमेदवार देण्याच्या असलेल्या तयारीत. तर आता मात्र काँग्रेसकडून कोणाला संधी दिली जाते हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. तर दुसरीकडे आपण बच्चू कडू यांची पूर्णपणे अपडेट समजून घेतली. यानंतर आपण पाहायला गेलं तर विदर्भासह राज्यात बच्चू कडूंच्या रूपात शिंदेच्या शिवसेनेला एक मोठा आक्रमक चेहरा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बच्चू कडूंनी प्रहार पक्ष शिवसेनेत विलीन केल्यास शिवसेनेला काय फायदा होऊ शकतो, तर आपण पाहतोय एक मोठा चेहरा हा एकनाथ शिंदेना मिळू शकतो. याशिवाय सध्या विदर्भात शिंदेच्या शिवसेनेकडे कुठलाच लोकप्रिय आणि मोठा चेहरा नाहीये. विदर्भामध्ये काही महिन्यांवर होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती थेट ग्रामपंचायत आणि सरपंच या ग्रामीण भागातील निवडणुकीत प्रहार पक्षाची मोठी ताकद आहे आणि प्रहार पक्षाचे विलिनीकरण शिवसेनेत झाल्यास याचा मोठा फायदा हा काही महिन्यातच शिवसेनेला होऊ शकतो. याशिवाय आपण पाहतोय कधी काळी अमरावती जिल्हा शिवसेनेचा गड होता. या ठिकाणी शिवसेनेचा खासदार हमखास निवडून जात होता. मात्र आता जिल्ह्यात शिवसेनेचं फार मोठं वलय राहिलेलं नाहीये. त्यामुळे बच्चू कडू यांच्या एंट्रीनं पुन्हा शिवसेनेला चांगले दिवस हे विदर्भात येऊ शकतात. बच्चू कडूंची 25 ते 30 वर्षांपासून प्रहार संघटना राज्यात कार्यरत आहे. प्रहार विलीन झाल्यास ते कार्यरत कार्यकर्ते शिवसेनेला मिळतील. शिवसेनेचं बळ वाढण्याची शक्यता आहे. यासोबतच तळागाळातील समस्यांची जाण, शेतकरी प्रश्न, दिव्यांग आणि लोकांमध्ये मिसळलेले नेते हे बच्चू कडू असे आहेत आणि त्यांची वैशिष्ट्ये आहेत. याचाच फायदा शिवसेनेला होऊ शकतो. याशिवाय आपण पाहतोय प्रहारचे कार्यकर्ते आंदोलनशील आणि आक्रमक म्हणून ओळखले जातात. निवडणुकांमध्ये प्रचार, मोर्चे, जनसंपर्क यासाठी मजबूत टीम ही एकनाथ शिंदेच्या वाट्याला येऊ शकते आणि अशा प्रकारचा एक फायदा हा बच्चू कडूंच्या माध्यमातून हा होऊ शकतो. साधारणतः आपण पाहतोय की विधान भवनामध्ये मोठी लगबग ही सध्या पाहायला मिळत आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा हा शेवटचा दिवस आहे. उमेदवारी अर्ज हा आजच भरला जाणार आहे. यानंतर साधारणतः कोणाला संधी दिली जाते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कारण सद्यस्थितीत आपण पाहतोय की ज्या प्रकारे नावं असतील किंवा ज्या प्रकारे आपण पाहतोय सध्या घडामोडी या विधान भवनामध्ये पाहायला मिळत आहेत. भाजपकडून त्यांचे उमेदवार निश्चित झालेले आहेत. सध्या महायुती 10व्या उमेदवाराच्या तयारीत आहे. तो 10वा उमेदवार कोण असणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अंबादास दानवे यांना दिलेल्या उमेदवारीमुळे सुषमा अंधारे एकीकडे नाराज असल्याचं बोललं जात आहे. तर विनायक राऊत असतील, राजन विचारे असतील हे सुद्धा या रांगेमध्ये होते. मात्र अंबादास दानवे यांना उमेदवारी दिल्यामुळे एकीकडे फायदा शिवसेना ठाकरे गटाला आहे, तो म्हणजे संभाजीनगर म्हणजे मराठवाड्यामध्ये निश्चितच एक आमदार असल्यामुळे शिवसेना ठाकरे गटाला मोठा दिलासा असेल. मात्र जे चेहरे सध्या समोर येत होते, सुषमा अंधारे असतील, राजन विचारे असतील, त्यांच्या नाराजीचं काय, तर त्यांच्यासाठी पक्षश्रेष्ठींकडून काही पावलं उचलली जातात का, त्यांना वेगळी जबाबदारी दिली जाते का, हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. यासोबतच आपण पाहतोय की एकंदरीत सध्या घडामोडी या विधान भवनातून आपल्याला पाहायला मिळत आहे. उमेदवारी साधारणतः दाखल होण्याची याची सुरुवात ही साधारणतः 10:30-11 वाजता सुमारास होईल. उमेदवारी अर्ज सुद्धा भरला जाईल. यानंतर साधारणतः बच्चू कडूंच्या भूमिकेकडे असेल. साधारणतः पाहायला गेलं तर बच्चू कडूंच्या भूमिकेनंतर नेमकं शिवसेनेमध्ये कसे बदल होतात हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. याशिवाय आपण जर पाहायला गेलं तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून या सगळ्यामध्ये पाहायला गेलं तर जिशान सिद्दीकी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाकडे जाण्यासाठी निघाल्याचं कळतं आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून जिशान सिद्दीकी यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जाते. आणि साधारणतः आपण पाहतोय उमेदवारी अर्ज जर उमेदवारी दिली तर ते आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात. त्यामुळे साधारणतः आपण पाहतोय की एकंदरीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून जे नाव गुलदस्त्यात होतं, नेमकं कोणाला उमेदवारी दिली जाणार याकडे जे पाहिलं जात होतं त्याच्यामध्ये आता आपण पाहतो जिशान सिद्दीकी यांचं नाव समोर येत आहे. जिशान सिद्दीकी यांना कदाचित उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेसकडून दिली जाऊ शकते आणि त्याचमुळे सध्या जिशान सिद्दीकी असतील, अंबादास दानवे असतील आणि यासोबतच नीलम गोरे असतील किंवा शीतल म्हात्रे असतील यांच्यामध्ये नेमकं शिवसेनेकडून कोणाला संधी दिली जाते, बच्चू कडू असतील, हे ज्यांना संधी दिली जाईल ते आज विधान भवनामध्ये उमेदवारी आपला अर्ज भरण्यासाठी दाखल होतील आणि साधारणतः पाहतोय या सगळ्यावरती आपलं लक्ष असेल. दरम्यान एकंदरीत पाहतोय की ज्या प्रकारे सध्या
नावं ही विधान परिषदेसाठी उमेदवारी म्हणून बदलली गेलेली आहे. त्यामुळे कुठेतरी आता निवडणुका या बिनविरोध होणार का निवडणूक होणार हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. त्याप्रमाणे संपूर्ण उमेदवारी अर्ज भरण्याच्या संपूर्ण दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आपलं लक्ष असणारच आहे. या संदर्भातली अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरा पर्सन अजय सह मी वैभव पाटील, मुंबई.